आजच्या या आठवडी बाजार जनावरांचा पशुधनांचा बाजार या कार्यक्रमासाठी आदरणीय आपले नेते धनंजयजी मुंडे साहेब येणार होते आणि आपल्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई साहेब मुंडे ह्या पण येणार होत्या, पण त्यांची अचानक ताईंची मीटिंग मुंबईमध्ये असल्यामुळे ताई येऊ शकल्या नाहीत आणि आदरणीय साहेब सकाळी निघालते इकडे येण्यासाठी, पण अचानक त्यांना उलटीचा आणि तापीचा त्रास झाल्यामुळे साहेब येऊ शकलेले नाहीत. त्याच्यामुळं या उद्घाटनाचं आदरणीय संजय भाऊ दौंड आणि अजय शेठ मुंडे व आपल्या नगराध्यक्ष आदरणीय भैयासाहेब धर्माधिकारी या सर्व पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आणि या कार्यक्रमाचे सर्व आदरणीय आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय वैजनाथरावजी सोळंके साहेब, नगर परिषदेचे सभापती पवन सर, संजय भाऊ दोन साहेब, अजय शेठ, पिंटू मुंडे, आयुब भैया, सन्मान्य व्यासपीठ, नूतन सर्व नगरसेवक आणि माझे सर्व सहकारी संचालक मंडळ व सर्व कर्मचारी आणि समोर बसलेल्या माझ्या शेतकरी बंधू आणि व्यापारी बांधवांनो, एक आज खरोखरच आम्हाला एक आनंद झालेला आहे की आम्ही असं बऱ्याच वर्षापासून सर्वांची इच्छा होती आणि की हे आठवडी बाजार आपला 20 वर्षापासून बंद पडलेला आहे. हा बाजार बंद पडण्याचं कारण होतं की तिथं वैद्यनाथ पायरीला आपल्या वैद्यनाथाच्या मंदिराच्या जवळ बाजार भरत होता, पण तिथं लोकसंख्या वाढली, हळूहळू तिकडे लग्न व्हायला लागले, मंदिराला बाहेरच्या लोकांची रहदारी जास्त झाली आणि मग आपल्या गुरांना नेण्यासाठी तिथं जे वाहनाची जाण्या येण्याची व्यवस्था होती ते खूप अडचणीचं होऊ लागलं आणि जागा पण कमी पडू लागली. त्याच्यामुळं स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांचं एक स्वप्न होतं की ज्यांनी ही जी जागा आहे पूर्ण 85 एकर ही स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी त्या काळामध्ये ज्या वेळेस मार्केट कमिटीवर कर्ज होतं आणि या कर्मचाऱ्याच्या पगारी 4-4, 6-6 महिने पगारी होत नव्हत्या, पण त्यावेळेस जे अण्णांनी सभापती म्हणून त्यांनी जे पदभार घेतला आणि अण्णांनी त्यांच्या काटकसरीतून त्यांच्या नियोजनामधून कर्मचाऱ्याच्या तर पगारी सुरळीत केल्याच, जे मार्केट कमिटीवर कर्ज होतं ते कर्ज पण नील केलं, 2 कोटीचं कर्ज होतं ते पण नील केलं अण्णांनी. आणि इथं 85 एकर जमीन घेणं म्हणजे त्या काळातलं काही सोपी बाब नाही. तर आदरणीय अण्णांनी ही 85 एकर जागा इथं घेतली आणि आज हे जे पूर्ण आपल्याला हे जे ग्राउंड दिसतंय ते केवळ आणि केवळ अण्णांच्या प्रयत्नामुळं, त्यांच्या कुशल नेतृत्वामुळं ही मार्केट कमिटी आज महाराष्ट्रात म्हणायला हरकत नाही की 1 नंबरची बाजार समिती झालेली आहे. कारण आपल्या मार्केट कमिटीला अशी कुठल्याच महाराष्ट्रातल्या बाजार समितीकडे एवढी जागा नसेल. 132 एकर जमीन आहे टोटल मार्केट कमिटीला आपली. शिरसाळ्याला 20 एकर आहे, इथं 85 एकर आहे, घाटनांदूरला 12 एकर आहे आणि परळीमध्ये 6 एकर आहे आणि मोंढ्यामध्ये जवळपास 5-6 एकर आहे. टोटल अशी 132 एकर जागा आहे. त्याच्यामुळं आताच सुद्धा जे आमचं संचालक मंडळ आहे ते खरंच भाऊ कौतुक करावं तेवढं कमी आमच्या संचालक मंडळाचं. आम्ही फक्त मिटिंगला येणे, चहा पिणे, 1 रुपया खर्च नाही आमचा. मासिक मिटिंगचा आमचा खर्च असतो 5 ते 6 हजार रुपये शेठ आणि आमचा चहा पाण्याचा खर्च महिन्याचा 2.5-3 हजार रुपये. मार्केट कमिटी कशामुळं नफ्यामध्ये, ह्याचं कारण एक सांगाल भैयाजी की आमचं उत्पन्न काही एवढं लय मोठं नाही मार्केट कमिटीचं, पण उत्पन्नापेक्षा खर्च कमी असल्यामुळं आमचं जेवढं उत्पन्न आहे त्याचा अर्धाही खर्च होत नाही. त्याच्यामुळं आमचं डिपॉझिट दरवर्षी 1.5 कोटी 2 कोटी असं डिपॉझिट दरवर्षी आम्ही करतो. ह्याचं कारण आहे केवळ आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं बारकाईचं लक्ष, त्यांची साथ आणि जे आपल्याला जे शासनाकडून काही योजना येणार आहेत त्या आदरणीय साहेबांमुळेच हे जे सगळे गोडाऊन आहेत आपले इथले 3, आता नवीन एक आपल्याला इथं शेतकरी भवन मंजूर झाले, 1,67,00,000 रुपये भाऊ शेठ आपल्याला मंजूर आहेत.
त्याची फक्त आता आम्हाला जाहिरात काढायची, टेंडर फ्लॅश करण्याचं प्रोसेस चालू आहे. कालच साहेबांनी सांगितलं की प्रोसेस करा आणि आता थोड्या एक 8-15 दिवसात, महिना 15 दिवसात इथं कामाला सुरुवात होणार आहे. आणि तुमच्या जे व्यापारी आणि शेतकरी बांधव आहेत यांच्यासाठी आम्ही इथं पाणी, शेड, आणखीन जर काही लागले आणखीन शेड करू, इथं झाडं लावू. तुम्ही सांगताल त्या पद्धतीनं भविष्यात इथं चिखल होईल पावसाळ्यात, त्याच्यामुळं काय मुरुम, जे तुम्ही काही सूचना करताल त्या पूर्ण आम्ही सूचनेचं तुमचं पालन करू आणि तुमच्या ज्या काय सुखसोयी लागतील त्या आम्ही मार्केट कमिटी तुमच्या 100% पूर्ण करू. फक्त आमची तुम्हाला एकच विनंती, सगळं बाहेरचे जे व्यापारी, बाहेरच्या जे बाजारात तुम्ही जातो तिथं परळी बाजार समिती सगळी सुखसोयी नियुक्त सर्वांचं इथं सगळे कामं तुम्हाला जसे पाहिजे तसे करून देऊ अशी तुम्ही पण सगळ्यांना तिकडे सांगा प्रत्येक बाजारात. त्याच्यामुळं परळीचं जे वैभव आपलं होणार आहे हे तुमच्यावरच आहे. सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आता बाहेर तुम्हाला कुठं जायचं काम नाही जनावर घेऊन. गंगाखेड असेल, किनगाव असेल, तिकडे शिरसाळा, पात्रूर, साळेगाव अशा बऱ्याच बाजार आपल्या इथून जात होते. तर सर्व शेतकरी बांधवांनी व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपण असाच या आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं जे हे नियोजन केलेलं आहे ह्याला तुमची साथ आणि तुमची अशीच आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळावं एवढीच विनंती करतो. आणि इथं सर्व मान्यवर आले आमच्या शब्दाला मान देऊन, त्याबद्दल सर्व पदाधिकारी, अजयजी शेठ मुंडे असतील, आमचे नेते संजय भाऊ दोंड असतील, भैयाजी असतील, वैजनाथ सोळगे असतील, पवन सर असतील आणि सर्व नगरसेवक यांचं मी मार्केट कमिटीच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन आणि स्वागत करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.